केंद्र सरकारने अनेक योजना राबवली आणि तुम्ही केंद्र सरकारवर आणि मोदी साहेबांनाच दोष देता। परंतु मोदी साहेबांनी जी योजना आणली, आज 2025 मध्ये सर्वत्र घरकुल हे संपन्न करण्याचा निर्णय त्यांचं होतं आणि त्यांनी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे आणि अनेक ग्रामीण भागामध्ये घरकुल योजना ही यशस्वी सुद्धा झाली आहे। असेच काही माझ्या पुढे घर आणि मूलभूत सुविधा याबद्दल काही योजनेची माहिती आली, तर मी ते तुमच्या पुढे थोडंसं वाचून सांगतो। हे तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही नक्की मला कमेंट मध्ये सांगा। कारण आजकाल कसं आहे, यूट्यूबर अनेकांना नाही का नेत्यांचं नाव घेऊन हिरो बनायचंय, परंतु जे सत्य आहे तेच मी सांगणार आहे आणि तुमच्या पुढे मांडणार आहे। बघा, घर आणि मूलभूत सुविधा प्रधानमंत्री आवास योजना ही तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का नाही? जर पोहोचली नसेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा, तुमचं गाव कोणतं, तुमचं तालुका कोणता आणि जिल्हा कोणतं, म्हणजे यानुसार आपल्याला ही माहिती मिळेल। त्यानंतर बघूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ही योजना तुमच्यापर्यंत, तुमच्या कानावर, तुमच्या गावापर्यंत पोहोचली का नाही हे सुद्धा तुम्ही बघा। त्यानंतर स्वच्छ भारत मिशन, या अंतर्गत तुमच्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत कामे झालेत का नाही? जल जीवन मिशन, प्रत्येक गावामध्ये नळांचं काम, घर घर नळ ही योजना आणि गावामध्ये टाकी पोहोचली का नाही, ह्या योजनेचं सुद्धा सांगा। अमृत मिशन, तुमच्या गावातील अंगणवाडींमध्ये अमृत आहार मिळाला का नाही यावर सुद्धा तुम्ही मला नक्कीच कळवा। आणि स्मार्ट सिटीज मिशन, आता याबद्दल मी काय सांगू, तर एकूण नाही का मूलभूत सुविधेवर बघा, पंतप्रधान मोदी साहेबांनी 6 ते 7 योजना केंद्र सरकारने प्रत्येक राज्याच्या गावागावापर्यंत पोहोचण्यासाठी राबवली आणि लोक म्हणतात की मोदी साहेबांनी देशासाठी